अहिल्यानगरमध्ये राजकारण विरुद्ध पोलीस प्रशासन. संग्राम जगतापांच्या वक्तव्याने मोमक्का सुदर्शन चर्चेत. पडद्यामागं नेमकं गणित काय? मी साहिल पिरजादे, झिरो न्यूजच्या विशेष भागात पुन्हा एकदा आपले स्वागत. अहिल्यानगरच्या राजकारणात सध्या एक नाव चांगलंच चर्चेत आहे. आमदार संग्राम जगताप आणि जिल्हा पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन. धीरज सिंह परदेशी हत्या प्रकरणानंतर या दोघांच्या भूमिकेवरून राजकीय आणि पोलीस वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. आमदार संग्राम जगताप यांनी या प्रकरणातील पोलीस तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी तपासाची दिशा भरकवत असल्याचा आणि काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एवढंच नाही तर या संपूर्ण प्रकरणावर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागणार असल्याचीही जगताप यांनी म्हटले आहे. धीरज परदेशी हत्या प्रकरणाच्या तपासावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले आहे. बहुतांश आरोपींना अटक करण्यात आली असून योग्य पद्धतीने पोलीस काम करत असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. यंत्रणेवर शंका घेण्याचे काही कारण नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. सरकारी यंत्रणेला त्यांचे काम करू दिले पाहिजे असे विखे यांनी सांगितले आहे. या प्रकरणाच्या तपासाबाबत स्थानिक आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलेल्या संशयाच्या पार्श्वभूमीवर त्यांची चर्चा करून नेमकी माहिती घेतली जाईल अशी पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. दरम्यान धीरज परदेशी प्रकरणातील आरोपींविरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतरही तपासाच्या दिशेबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहे. त्यामुळे पालकमंत्र्याच्या आणि आमदार जगतापांच्या या विरोधी भूमिकेमुळे पोलीस राजकीय विरोध दिसत असताना अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन हे आपल्या कडक कार्यपद्धतीसाठी चर्चेत आहे. पण मोमक्का सुदर्शन आहे तरी कोण? मोमक्का सुदर्शन हे 2016 बॅचचे IPS अधिकारी आहेत. केंद्र सरकारच्या IPS नोंदणीमध्ये त्यांच्या महाराष्ट्र कॅडरशी संबंध 19 डिसेंबर 2018 रोजी IPS सेवेत पुष्टी झाल्याची नोंद आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी मे 2026 मध्ये पदभार स्वीकारला. त्याआधी चंद्रपूरचे ते पोलीस अधीक्षक होते. अहिल्यानगरमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर कायदा सुव्यवस्थेला प्राधान्य देत गुन्हेगारी, ड्रग्ज, गावठी कट्टे आणि अवैध धंद्यांविरोधात कडक कारवाईचा इशारा त्यांनी दिला होता. इतकंच नाही तर रेकॉर्डवरील 220 सराईत गुन्हेगारांचे समुपदेशन करून भाईगिरी, गँगवॉर आणि खंडणीखोर खपवून घेणार नाही असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळे धीरज परदेशी हत्याकांडानंतर निर्माण झालेल्या वादात आपण एक प्रश्न अधिक चर्चेत आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या आरोपानंतर पोलीस प्रशासनाची पुढची भूमिका काय असणार? जगताप यांनी उपस्थित केलेले प्रश्न तपासाची दिशा बदलणार का? पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन या आरोपांना काय उत्तर देणार? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे धीरज परदेशी हत्याकांडाच्या तपासातून अखेर नेमकं सत्य काय समोर येणार? या संपूर्ण प्रकरणात आरोप वेगळे आणि तपासून सिद्ध होणारे तथ्य वेगळे आहेत. त्यामुळे पुढील पोलीस तपास आणि अधिकृत भूमिकाकडे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तुम्हाला काय वाटतं? आमदार संग्राम जगताप यांनी उपस्थित केलेला प्रश्न योग्य आहे? पोलीस तपासावर विश्वास ठेवायला हवा? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. झिरो न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.